मोदी सरकार कोसळते कारण की आज देशाच्या राजकारणामध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण भाजपमध्ये खळबळ उडाली आहे आणि ते म्हणजे इंडिया आघाडीची बैठक। आजपर्यंत अशा प्रकारची बैठक कधीही झाली नव्हती। या बैठकीमध्ये असे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे अख्ख्या भाजपमध्ये खळबळ उडाली आहे। नेमकं या बैठकीमध्ये काय घडलंय, या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेण्यात आलेत, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा। देशाच्या राजकारणामध्ये सध्या अतिशय मोठी घडामोड घडताना दिसते। आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि ही बैठक काही साधी नव्हती। या बैठकीमध्ये देशामध्ये जे छोटे छोटे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचे अध्यक्ष देखील आले होते। आता सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, खूप महत्त्वाची माहिती आहे। गेल्या काही वर्षभरामध्ये भारतीय राजकारणामध्ये एक मोठा बदल पाहायला मिळाला। राष्ट्रीय पातळीवरती भारतीय जनता पक्षाची ताकद सातत्याने वाढत गेली। गेल्या काही वर्षभरामध्ये अनेक राज्यांमध्ये भाजपने आपला मोठा विस्तार केला। काही ठिकाणी थेट निवडणुका जिंकून सत्ता मिळवली, तर काही ठिकाणी राजकीय समीकरण बदलली। भाजपच्या याच भूमिकेमुळे अनेक प्रादेशिक पक्ष अडचणीत आले, जसं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे शिवसेनामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये फूट पडली। त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं देखील विभाजन झालं आणि आता पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस पूर्णपणे तुटली आहे। तृणमूल काँग्रेसमधील काही आमदार खासदार देखील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत। तसेच बिहार असो, झारखंड असो, पंजाब असो, आंध्र प्रदेश असो किंवा इतर राज्य असो, या सर्व ठिकाणी तेथील स्थानिक पक्ष आपलं महत्त्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करते, त्यासाठी धडपड चालू आहे। याच पार्श्वभूमीवरती इंडिया आघाडीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला। आता तो निर्णय काय घेतलाय सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की हाच निर्णय भाजपसाठी पुढे मोठी अडचण निर्माण होणार आहे। देशामध्ये काही छोटे विरोधी पक्ष आहेत, काही मोठे विरोधी पक्ष आहेत। त्या सर्व विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं आहे, जर आपण सर्वच वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका लढलो तर याचा सर्वात अधिक फायदा भाजपलाच होईल। त्यामुळे भाजपला जर रोखायचं असेल, भाजपला थांबवायचं असेल, सर्व विरोधी पक्षांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे। याच विचारातून इंडिया आघाडीने आज मोठी बैठक बोलवली। दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये राहुल गांधी होते, उत्तर प्रदेशमधील मोठा पक्ष मानला जाणारा याचे अध्यक्ष अखिलेश यादव होते, महाराष्ट्रामधून शिवसेना यांच्या उद्धव ठाकरेचे काही कार्यकर्ते होते, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या। तसेच देशामधील जे विरोधी पक्ष आहेत त्या सर्वांचे प्रमुख त्या बैठकीला उपस्थित होते। भाजप एवढी मजबूत का झाली माहिती आहे का? गेल्या काही दिवसापासून किंवा वर्षापासून विरोधी पक्षांमध्येच मतभेद होते, पण या बैठकीनंतर ते सर्व मतभेद बाजूला ठेवले आणि सर्व पक्षांनी एक विचार केला, एक मताने सर्वजण सहमत झालेत। पहिली गोष्ट तर ही झाली, इंडिया आघाडीचा मुख्य चेहरा म्हणून कोणाला समोर करायचं। त्यामध्ये नाव आलं पुढे, ते म्हणजे राहुल गांधींचं। कारण की भाजपकडे चेहरे आहेत, त्यांची एक ओळख आहे, पण इंडिया आघाडीकडे कोणताही चेहरा नाही। त्यामुळं सर्वांनी ठरवलं राहुल गांधी यांना पुढं करायचं। इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून राहुल गांधी यांचं नाव पुढं केलं। त्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देशामध्ये जे काही चाललंय त्याचे पॉईंट नमूद करण्यात आले, जसं की नीटचे पेपर लीक झाले, CBSE घोटाळा झालाय, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीये, बेरोजगारी वाढत आहे, तसेच एकीकडे महागाई देखील वाढत आहे, शेतकऱ्यांच्या समस्या दिवसांदिवस वाढत आहेत। या सर्व मुद्द्यावरती इंडिया आघाडीने सरकारला जाब विचारायचं ठरवलं आहे। पण यापेक्षाही खूप महत्त्वाचा निर्णय पुढे आहे, तो सर्वांनी पहा। या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला, दर 1.5 महिन्याने इंडिया आघाडीची बैठक होणार आणि त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी उपस्थिती लावायची आहे, मग तो पक्ष छोटा असो किंवा मोठा असो। या बैठकीदरम्यान सर्वात अधिक चर्चा झाली ते म्हणजे ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाची। काही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा अशी झालेली आहे की ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे सर्वजण आपला पक्ष काँग्रेसमध्ये सामील करून घेतील। पण यावरती अजून कोणत्याही नेत्याचं स्पष्टीकरण आलेलं नाही आहे, पण बैठकीमध्ये हा मुद्दा झाला आहे। त्याचं कारण माहिती आहे का? भाजपचं एकच उद्दिष्ट आहे, एक पक्ष एक निवडणूक। हळूहळू करून भाजप देशामधील सर्व छोटे पक्ष नाहीसे करत आहेत आणि बऱ्यापैकी पक्ष गायबी झालेत। काही मोठे पक्ष असे झालेत की त्यांच्याकडे आता काहीच राहिलं नाही आणि जर छोटे पक्ष किंवा विरोधी पक्ष असेच वेगवेगळे राहिले किंवा विरोधामध्ये राहिले तर ते पक्ष कायमचे नाहीसे होतील। हीच भीती आता इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना आहे। त्यासाठी सर्व पक्षांनी भाजपच्या विरोधामध्ये एकत्रित यायचं ठरवलंय। कदाचित येत्या काही दिवसामध्ये सर्व पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट होतील, म्हणजे फक्त देशामध्ये 2च पक्ष राहतील, एक म्हणजे काँग्रेस आणि दुसरा म्हणजे भाजप।
पण यावरती निर्णय अजून काही ठाम झालेला नाही, कारण की सर्वांना विचार करण्यासाठी टायमिंग दिलेला आहे. दुसरा मुद्दा या बैठकीमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे बंगालमधील तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांचा. बघा, बंगालमध्ये भाजपचं सरकार आलं तेव्हापासून ममता बॅनर्जीचा पक्ष अशा प्रकारे तुटलाय, आता तो पुन्हा उभा राहण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. त्यांच्याच खासदारांवरती आमदारांवरती आरोप केले जातात. ईडी सीबीआयची चौकशी पाठीमागे लावली आहे. एवढंच नाही तर त्यांच्या पक्षातील खासदार आमदार देखील भाजपच्या वाटेवर आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर झालं, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर झालं, त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसबरोबरही झालंय. एवढंच काय, इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी यांना एक ऑफर देण्यात आली. त्यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये समाविष्ट करून घ्यायचा. त्यानंतर त्यांना काँग्रेस पदाचं एक हायकमांड पद दिलं जाणार. अर्थामध्ये हा निर्णय सर्वच पक्षांना आहे, पण कोणावरतीही जबरदस्ती नाही. प्रत्येक पक्षाने आपला निर्णय घ्यायचा आहे, कारण की भाजपचं वाढतं साम्राज्य पाहता इंडिया आघाडीने एकत्र होणं गरजेचं आहे. आज प्रत्येक राजकीय विश्लेषक सांगतोय, देशामधील जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना आता पुढं सत्तेमध्ये टिकून राहणं किंवा सत्तेमध्ये येणं खूप अवघड झालं आहे. काही पक्षांमध्ये फूट पडली आहे, काही पक्षातील नेते पक्ष सोडून गेलेत, तर काही पक्षांना निवडणुकामध्ये अपेक्षित यश मिळत नाहीये. इंडिया आघाडीची ही बैठक फक्त केवळ राजकीय कार्यक्रम नव्हता. ही बैठक म्हणजे भाजपला एक संदेश देणारी घटना होती. हा संदेश असा होता, विरोधी पक्ष अजूनही मैदानात आहे, ते एकत्रित येण्याच्या तयारीत आहे आणि भाजपला टक्कर देणार आहे. आता विचार करा, भाजपने ऑलरेडी देशामधील सर्व छोटे छोटे पक्ष धोक्यात आणलेत. बऱ्याच पक्षांचं अस्तित्व संपलंय. जर हेच पक्ष काँग्रेसबरोबर केले तर काँग्रेस किती मजबूत होईल. म्हणजे देशामध्ये 2 पक्ष राहतील आणि त्यामुळे मग हा प्रश्नच राहणार नाही, काँग्रेसमध्ये फूट कसं काय पडेल, कारण की 2च पक्ष असल्यामुळे दोन्ही पक्ष मजबूत राहतील आणि देशातील जनतेला देखील समजेल आपण मतदान नेमकं कोणाला करायचं आहे. आजच्या बैठकीमध्ये अनेक मुद्दे झालेत. राहुल गांधींना इंडिया आघाडीचा मुख्य चेहरा म्हणून महत्त्व मिळालंय. ममता बॅनर्जी असो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो, शरद पवार यांची राष्ट्रवादी असो किंवा देशामधील तर छोटे छोटे पक्ष असो, त्या सर्वांना ऑफर देण्यात आलेली आहे. ऑफर म्हणजे थोडक्यात त्यांच्याबरोबर बोलणं झालेलं आहे. आता हे सर्व पक्ष काँग्रेसबरोबर एकत्र येतील की नाही हे पाहण्यासारखं असेल. आणि जर भविष्यामध्ये हे सर्व पक्ष एकत्रित आले तर देशामध्ये 2 पक्ष राहतील. अशामध्ये लोकांचं विजन क्लिअर होईल, आपण मतदान कोणाला करायचं, आपण कोणाच्या बाजूने जाऊ. त्याशिवाय पक्षामध्ये फूट पडणं, आमदार पळवणं, खासदार पळवणं अशा घटना देखील कमी होतील. आता इंडिया आघाडीची जी काय बैठक झाली त्यामध्ये जे काही निर्णय घेतलेत ते निर्णय पूर्ण होतील का, आणि जर सर्व पक्ष एकत्रित आले तर खरंच भाजप समोर मोठं आव्हान उभा राहू शकतो का? आपल्याला या सर्व घटनेवरती काय वाटतंय, इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल काय वाटतंय, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.